शहरात अपराधांचे प्रमाण वाढत चालले आहे। लोकांमध्ये विकृती पसरत चाललेली दिसून येत आहे। त्यातच नागपूर शहरात एक अशी घटना घडली ज्याने समाजमन हादरून निघाले। एका बापानेच आपल्या 15 वर्षीय मुलीचे शारीरिक शोषण करून तिचा जीव घेतला। या प्रकरणात आरोपी बापाला दुहेरी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बघूया हे नेमकं प्रकरण काय आहे। गुन्हेगारी जगावर आधारित क्राईम पेट्रोल मालिकेलाही लाजवेल अशी घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे। पत्नी आणि तिच्या नातेवाईकांना फसवण्यासाठी एका विकृत बापाने पोटच्या मुलीची हत्या केली। ही घटना नोव्हेंबर 2022 मध्ये नागपुरात उघडकीस आली होती। या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश अर्चना राऊत यांनी आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा तसेच आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे। सुरुवातीला मुलीने आत्महत्या केल्याची घटना भासवण्यात आली होती। या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। पण पोलीस तपासात धक्कादायक वास्तव समोर आले। बापाने स्वतःच्या 6 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन मोठ्या मुलीला फाशी दिल्याचे उघड झाले होते। या प्रकरणाची 6 वर्षाची चिमुकली मुख्य पुरावा ठरली। आरोपीने हे सर्व कशासाठी केले तर पैशांसाठी। त्याने स्वतःच्याच मुलीचे शारीरिक शोषण केले, त्यानंतर तिचा खून केला। खून करण्यापूर्वी आरोपीने तिच्याकडून खोटी सुसाईड नोट लिहून घेतली होती। या सुसाईड नोटच्या आधारावर त्याने पोलिसांची दिशाभूलही केली, परंतु अखेर पोलीस सतर्कतेने आणि सावधानतेने खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचलेच। हा बाप आहे की हैवान असा प्रश्न उपस्थित झालाय, कारण हैवान हा शब्दही या बापासाठी कमी पडतो आहे। आरोपी इतका विकृत होता की तो आपल्या मुलांना खूप मारायचा। सुरुवातीला त्याने मुलीने आत्महत्या केल्याचे भासवले होते। या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, पण पोलीस तपासात धक्कादायक वास्तव समोर आले। बापाने स्वतःच्या 12 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन मोठ्या मुलीला फाशी दिल्याचे उघड झाले होते। या प्रकरणाची 6 वर्षाची चिमुकली मुख्य पुरावा ठरली। या प्रकरणाचा संपूर्ण तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदा दंडवते यांनी केलाय। यामध्ये डबल शिक्षा झाली आहे, एकदम बरोबर आहे जे न्यायालयाने डिसिजन दिलेले आहे। कारण पोलीस स्टेशन कळमनामध्ये 2022ला 11व्या महिन्यात हा गुन्हा घडलेला आहे। यामध्ये मृतक जी आहे ही 15 वर्षाची आहे आणि यामध्ये 15 वर्षाची असल्यामुळे जो मुख्य आरोपी आहे तिचे वडीलच आहे। मृतक मरण पावली। जेव्हा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यामध्ये तिला आत्महत्यास प्रवृत्त केलं आणि तिच्यावर अतिप्रसंग झाला अशा प्रकारची फिर्याद देण्यात आली होती। आणि त्यामध्ये तिची जी सावत्र आई आहे कौशल्य पिपरडे, त्या सुसाईड नोटमध्ये ज्या मुख्य आरोपीने लिहून घेतलेली जी सुसाईड नोट आहे त्यामध्ये कौशल्याचं नाव, कौशल्याचं भावाचं संतोष पिपरडे, दशरथ आणि कल्पना पिपरडे यांच्या नावाने सुसाईड नोट लिहिलेली होती। त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला 306, 376 पोक्सोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास माननीय अधिकारी यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झाला। आम्ही तपासात सखोल तपास केले असता तपासामध्ये आरोपी जो मुख्य आरोपी आहे मृतकचे वडील गुड्डू रजक याच्याकडे त्याचा वापरता मोबाईल मिळाला आणि त्यामध्ये आम्हाला त्याचे फोटो त्याच्या मुलीसोबत घटनेच्या वेळेचे तिला फाशी देत असताना मिळून आले। आणि ते मिळून आल्यानंतर एकदम धक्कादायक गोष्ट होती की वडील कसे काय मारू शकतात आणि मृतक मरायच्या वेळी कसे काय फोटो काढू शकतो। त्या दिशेने आम्ही तसा तपास सुरू केला आणि त्या तपासामध्ये ज्या 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये त्यांचा कुठल्याच प्रकारचा काहीच दोष दिसून येत नव्हता। आणि घटनेच्या वेळी मुलगी आणि वडील यांचे एकत्र फोटो असल्यामुळे अगदी संशय गेला की नेमकं काय प्रकरण। त्या दिशेने आम्ही तसा तपास सुरू केला असता मृतकचे वडील म्हणजे गुड्डू रजक जो मुख्य आरोपी जो आता दोष सिद्ध झालेला आहे, तर त्यांनी मुलगी 15 वर्षाची असल्यामुळं तो तिच्यावर रात्रीला अतिप्रसंग करायचा। कारण तिची मुख्य जी आई होती आरती ही 2016 मध्येच मरण पावली होती आणि कौशल्य ही कधी कधी भांडण झाले असल्यामुळे घरून निघून जायची। त्यावेळी तो माही म्हणजे जी मृतक आहे तर तिच्यावर अतिप्रसंग करायचा आणि घरी वडीलधारे कोणी नसल्यामुळं यांचे शाळेतल्या टीचरांसोबत चांगले संबंध किंवा चांगले नाते होते। तर इनी वडिलाला धमकी दिली होती की मी शाळेतल्या टीचरांना सांगेन आणि हे त्याच्या डोक्यात फिट झालं होतं। आणि कौशल्य पिपरडे ही जी आहे ही 3री पत्नी होती याची, तर तिच्या घरी शेती असल्याचे याला माहीत पडले आणि ते शेती विकणार आहे आणि त्यामध्ये काहीतरी हिस्सा याला मिळेल अशी याची अपेक्षा लागली होती। पण त्याच्यामध्ये त्याला असं कळलं की जो कौशल्याचा भाऊ आहे संतोष पिपरडे हा स्वतःच ती सर्व शेती विकत घेणार आहे असं ते याला समजलं। मग यांनी
दोन्ही गोष्टीचा मेळ घालून की मी माझ्या मुलीवर अतिप्रसंग करतोय आणि ही गोष्ट ती कुठेतरी सांगेल आणि त्याच्यावर मी पकडल्या जाईल किंवा माझ्याप्रती काहीतरी कारवाई होईल. आणि दुसरी गोष्ट की हा आरोप संतोष पिपळडे याच्या अंगावर टाकून त्याच्याबद्दल खोटी तक्रार तयार करून त्याला फसवून त्याच्याकडून शेतीचे पैसे काढायचे होते. म्हणून मृतकला फाशी देण्याच्या 20 दिवसा अगोदर मृतक मुलीला त्यांनी विष पाजली तिच्यावर अतिप्रसंग करून आणि त्याच्यातून बचवल्यानंतर परत 20 दिवसांनी तिला स्वतःच्या घरीच अर्ध्या रात्री उठवून तिला स्टूलवर उभे करून गळ्यात म्हणजे दोरी वगैरे टाकून की गळफास लावत असल्याचे फोटो काढायचे आणि आपल्याला मामाला भीती दाखवायची की तुझ्यामुळं मी मरत आहे आणि मला पैसे वगैरे पाहिजे. या प्रकारे या पद्धतीने त्यांनी कट रचला आणि मुलीला स्टूलवर उभं करून तिच्या लहान मुलीकडनं फोटो काढून तिला स्टूलवरून ढकलले. पण पहिल्यांदा तो गळफास लागलेला नाही. गळफास न लागल्यामुळं परत तिला स्टूलवर उभं केलं. पण मृतक त्यावेळी म्हणजे स्वतःच्या वडिलाला तिने एवढ्या विनवण्या केल्या की पप्पा मला मारू नका किंवा पप्पा मुझे मत मारो, आप स्टूल मत ढकेलना, मैं मर जाऊंगी, आप मुझे मत मारना. पण त्याने या स्वतःची मुलगी असल्यावर कुठल्याच प्रकारची कीव न येता म्हणजे स्वतःचा सूळ काढण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं अतिप्रसंग करण्याचं जे आहे कारस्थान लपवण्यासाठी त्या मुलीला गळफास देण्यासाठी पायाच्या खालचा स्टूल ढकलून तिला जीवानिशी ठार मारलं. आणि ते जे फोटो मिळाले ते फोटो तिचे हँडरायटिंगचे सगळे सुसाईड नोट, साक्षीदार, तिचं जबरी संभोगचा अहवाल, तिला जे विष पाजलं होतं त्या संबंधीचे सगळे अहवाल, सगळे पुरावे गोळा करून आरोपी गुड्डू छोटेलाल रजक म्हणजे मृतकचे सख्खे वडील याच्या विरुद्ध न्यायालय कोर्ट नंबर 3 राऊत मॅडम यांच्या कोर्टामध्ये गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यामध्ये सरकारी वकील मॅडम कल्पना पांडे मॅडम आणि माझे रायटर जे सुरेश बर्वे यांच्या मदतीने सगळी संपरीक्षा न्यायालय येथे चालली. आणि आज रोजी माननीय न्यायालय यांनी आरोपी गुड्डू रजक याला 302 मध्ये फाशीची शिक्षा, 376(2) NF मध्ये सुद्धा फाशीची शिक्षा आणि इतर जे गुन्हे होते, इतर जे कलम होते त्यामध्ये सुद्धा आजीवन कारावास त्याला अशा प्रकारची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकारचं म्हणजे या गुन्ह्याचा सगळ्या प्रकारचा असा तपास करून दोषसिद्धीपर्यंत पोहोचवलेला आहे.